मंडळी, मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीचा, म्हणजे बुधवारचा. तर मी स्वामी महाराजांची पूजा झाली, अभिषेक झाला, सगळं झाल्यानंतर मला काही कारणाने गावाला जावं लागलं. स्वामींचा अभिषेक झाल्यानंतर, स्वामींची सेवा झाल्यानंतर मी मुलांना नाश्ता करून दिला होता आणि गावाला गेले. तर यायला मला दुपारी 3:30 वाजले होते. आल्यानंतर खूप सारं काम होतं आणि त्यातील त्यात रविवारची आमची गावची यात्रा आहे ना, तर त्याचीसुद्धा तयारी थोडीफार चालू आहे ना. तर व्हिडिओ एडिटिंगला काही वेळ मिळाला नाही, तर मी हा व्हिडिओ आज अपलोड करते आहे. तर सकाळी पूजेसाठी मी मुलाला फुलं आणायला पाठवले बाजारात, तर त्याला काही फुलं मिळाले नाही होते, तर ते खूप सुकलेले होते, त्यामुळे त्यांनी आणले नाही. मग आल्यानंतर त्यांनी मला मोगऱ्याचे फुलं काढून दिले, कारण आजकाल झाडाला खूप फुलं येतात. मोगऱ्याच्या झाडाला खूप फुलं होते, पण मुलाला आहे ना मोगऱ्याचे फुलं तोडायला खूप कंटाळा येतो. मग त्यांनी मला थोडेच तोडून दिले. त्यामध्येच मी एक छान अशी वेणी बनवली फुलांची. आणि जास्वंदीच्या झाडाला तर इतके फुलं होते ना, झाड आहे ना असं एकदम लाल लाल झालं होतं, जसं त्याचा फोटो काढून घ्यावा. तर मला ते फुलं भरपूर झाले. मग जास्वंदीचे फुलं जास्त असल्यामुळं मी त्याचीसुद्धा वेणी बनवली मस्त. तर स्वामींचीच कृपा, स्वामींना माहीत होतं की काय हिला फुलं मिळणार नाहीत, त्यामुळं झाडाला आज खूप फुलं आलेले होते. तर मी आहे ना, आपण स्वेटर विणतो ना, तर तो धागा घेतलाय, उलनचा धागा. तर 2 धागे मी ड्रॉवरला बांधलेत आणि तिसरा धागा हातामध्ये घेतलाय. 2 धाग्यामध्ये जे फूल आहे ना ते घालायचं आणि तिसऱ्या धाग्याने ना गाठ मारायची. तर अशा प्रकारे इतकी छान अशी वेणी बनल्या जाते ना, अजिबात फूल आहे ना त्यामधून निघत नाही आणि एकदम घट्ट असं फूल एकदम पॅक झालं जातं. तर देवाला तगराच्या फुलांची सुद्धा वेणी वाहतात बरं का. तर ती वेणी मला खूप आवडते, पण आमच्या इकडे काही मिळत नाही ती. तर त्याच प्रकारे मी करण्याचा प्रयत्न करत असते. तर हे फुलं तगराच्या फुलं जशी घालतात ना, त्याच प्रकारे मी या धाग्यामध्ये घातले आणि वेणी बनवण्याचा प्रयत्न केला. तर जास्वंदीच्या फुलाची सुद्धा वेणी एकदम छान झाली होती. मग मी पूजेला सुरुवात केली. तर रोजची देवपूजा मी करून घेतली होती. देवांना अंघोळ घातली आणि रोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा मी जास्वंदीचेच फुलं वाहिले होते. आणि त्यानंतर स्वामींना मी खाली घेतलं, कारण स्वामींना अंघोळ नव्हती घातली, त्यांना अभिषेक घालायचा होता त्यामुळे. तर एका ताटामध्ये घेतलं मी स्वामींना आणि आधी दिवा प्रज्वलित करून घेतला. दिव्याच्या साक्षीने पूजा करायची असते आपल्याला. तर दिवा प्रज्वलित केला मी आणि अभिषेक घालणारच होते, तितक्यात यांना फोन आला. हे बोलले, मला आधी वाटं लाव, मला जायचंय. कारण मी काल बाजारात भाजीला गेले ना, मुलांनी मोटर चालू केली आणि ती पटकन बंदच केली नाही, तर हौदभर पाणी खाली गेलं. तर ते बोलले, मी टँकर पाठवतो, टँकर ओतून घे, कारण यात्रा आहे ना, तर पाणी लागणार होतं. तर त्यांना वाटं लावलं. त्यांचे सहकारी मित्र आले होते त्यांना घ्यायला, तर ते जवळच राहतात ना, तर दोघं बरोबर गेले आणि ते गेल्यानंतर मी पुन्हा अभिषेक घालायला बसले. तर स्वामींना मी आधी पाण्याने अभिषेक घातला, त्यानंतर पंचामृताने. तर पंचामृत आपण मिक्स करून घेतलं तरी पण चालतं, किंवा तुम्ही वेगवेगळं घेतलं तरी पण चालतं. पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, साखर आणि मध हे मिक्स करून पंचामृत बनवायचं असतं. तर मी हे 5 पदार्थ एकत्र करून पंचामृत बनवलं. त्यांनी अभिषेक घातला. तर त्यानंतर पाण्याने अभिषेक घातला आणि पुन्हा केशरयुक्त चंदन ना ते मिक्स करून घेतलं होतं अभिषेक घालण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपण पाण्याने अभिषेक घालायचा, नंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने. आणि तुम्हाला चंदनाने घालायचं असेल तर तुम्ही चंदनाने अभिषेक घालायचा आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा. तर आपण तूपसुद्धा घातलेलं असतं पंचामृतामध्ये ना. तर स्वामींची मूर्ती आहे ना असं चिकट झालेली असते, तेलकट. तर ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून आहे ना कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायची. पुन्हा बाळकृष्णाला मी झुला बनवला होता ना, त्यासाठी ही प्लास्टिकची जी टोकरी आहे ना ती सजवून घेतली होती मस्त. तर तेच घेतले मी स्वामींना आसनासाठी, कारण मी स्वामींना सिंहासन नाही घेतलेलं, कारण माझ्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत ना, ज्या जास्त रुंद नाही आहेत ना, तर त्यावरती सिंहासन मावत नाही, त्यामुळं मी नाही घेतलेलं. तर हेच सजवलेली मस्त मी परडी घेतली. त्यावरती जे ताट आहे ना ते ठेवलं, त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले आणि स्वामीचा जो विग्रह आहे ना तो ठेवला त्यावरती. तर स्वामींना मी ना काय केलं, डोळ्याला ॲक्रेलिक कलर आहे ना, ब्लॅक कलर, त्यांनी मस्त डोळे असे त्यांची कोरलेत, म्हणजे आकर्षक वाटतं एकदम, किंवा त्यांच्यामध्ये एकदम जिवंतपणा आहे असं वाटतं ज्या विग्रहामध्ये. त्यामुळे मी असं थोडासा काळा कलर लावलेला आहे डोळ्यांना त्यांना. तर स्वामींना मी चंदन लावलं, वस्त्र घातलं आणि रुद्राक्षाची माळ घातली. तर अशा प्रकारे मी मस्त असं त्यांना सजवलं होतं. देवाच्या पूजेमध्ये ना आपण जितक्या प्रकारे आपल्याला म्हणजे जसं सजवता येईल तसं सजवायचं चांगल्या प्रकारे, म्हणजे कसं देवांनाही छान वाटतं आणि आपल्याला एकदम प्रसन्न वाटतं. तर मोगऱ्याची जी वेणी बनवली होती ना ती स्वामींच्या समोर मी अशी ठेवली आणि जास्वंदीची जी वेणी बनवली होती ना ती पाठीमागून स्वामींची अशी ठेवली. तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर वाटत होतं
की बस. तर आपल्या हाताने जर आपण बनवलं ना, त्यामध्ये काही वेगळाच आनंद आहे आणि आपण काहीतरी देवासाठी केलंय तो सुद्धा एक म्हणजे समाधान आपल्या मनामध्ये असतं. आणि गुलाबाला फुलं निघले होते 3, तर ते पण मी मस्त वाहिले. तर घरच्या घरी फुलं मला झाले होते देवासाठी. तर असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं मी, पण एकदम छान वाटत होतं. आणि त्यानंतर मग मी स्वामींना आरती दिली. आरती करून घेतली. नैवेद्य दाखवला. नैवेद्य मला जायचं होतं ना गावाला, खूप गडबड होती. तरी पण मी मग काय केलं, दूध ठेवलं स्वामींना नैवेद्य आणि खीर बनवली थोडीशी शेवयाची पटकन. त्याचा नैवेद्य दाखवला होता आणि संध्याकाळी पूर्ण जेवण बनवलं ना, मग ताट भरून मस्त नैवेद्य ठेवून म्हटलं होतं. कारण गावाकडे ना अर्जंट जायचं होतं, त्यामुळं मी मुलांना फक्त नाश्ता बनवून दिला होता, बाकी काहीच नव्हतं केलं. त्यामुळं मी पटकन खीर बनवून ठेवली होती स्वामींना आणि दूध ठेवलं होतं. तर वाचन पण मी थोडंच केलं होतं आणि बाकीचं वाचन मी संध्याकाळी करण म्हटलं होतं, बाकीची सेवा राहिलेली. तर काय करणार, स्वामींना सगळं माहिती आहे, स्वामी समजून घेतीलच. तर केंद्रात सुद्धा जाणं झालं नाही माझं. म्हटलं होतं केंद्रात मस्त जाईल, आरती वगैरे होईल, पण काही जाणं झालं नाही. तर अक्कलकोटला या दिवशी, प्रकट दिनाच्या दिवशी किती गर्दी असेल, म्हणजे पाहण्यासारखं असेल तिथं. तर आमचं पण अक्कलकोटला जाण्याचा म्हणजे विचार चालू आहे. तर आता एवढी यात्रा वगैरे झाली ना, आमचा विचार चालला आहे आम्ही अक्कलकोटला जाऊन यायचं. तर पाहूया, स्वामींनी बोलवलं तर नक्कीच जाऊ. कारण अक्कलकोटचं दर्शन होणं, अक्कलकोटला जाणंसुद्धा, यालासुद्धा नशीबच लागतं. कारण स्वामींनी बोलवलं तरच आपलं जाणं होतं अक्कलकोटला. तर पाहूया काय होतंय आता. तर तुम्हाला मी दाखवतच राहील, सांगत राहील अक्कलकोटला जातोय की नाही जातोय पुढं. तर स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी अशी पूजा केली होती मी. तर खूप पटकन पूजा केली होती. काही चुकलं असेल ते माझं आणि बरोबर असेल ते, तर ते स्वामींचं. तर मी अशी प्रार्थना केली आणि मग गेले गावाला. आता गावावरून आल्यानंतर हे पहा, मुलांनी किचनचं काय केलं होतं. थोडंसं लक्ष नाही दिलं किचनकडे ना, तर मुलं खाऊन पिऊन भांडे तसेच ठेवतात वरती, व्यवस्थित ठेवत नाही, जिथाली तिथंच ठेवतात. मुलगी जर असेल ना, तर ती व्यवस्थित करते तरी निदान मम्मीला येऊस्तर. कारण मुलगी ना खरंच आईला समजून घेते, पण मुलं आहेत ना, हे अजिबात समजून घेत नाही. सगळं राडा, सगळं खाल्लं पिलेलं, सगळं थोडं सांडलेलं, सगळं किचनवर तसंच. तर असं असतं मुलांचं. मग मी किचन थोडंसं क्लीन करून घेतलं आणि पूजेचं सामान मी तसंच ठेवलं होतं एक साईडला. तांब्या वगैरे सगळं, फुलवातींचं सगळं ताट तसंच ठेवलं होतं देवाजवळ. म्हटलं आल्यानंतर पाहीन. तर ते मग मी व्यवस्थित जिथं तिथं ठेवून घेतलं आणि त्यानंतर सोफा स्वच्छ करून घेतला, झटकून घेतला थोडासा. कारण तसेच गेले होते ना, तसंच ठेवलं होतं मी. तर सकाळी हे मी पूजा करत होते, त्यावेळी ड्युटीला गेले होते आणि त्यानंतर ते 1-1.5 तासात लगेच पाठीमागं आले होते माझी पूजा उरकूपर्यंत. तर पाठीमागं आले आणि मग आम्ही गावाला गेलो, गावावरून आलो. आता ते थोडं म्हटले मी आराम करतो, पण मला कसला आराम, मला काम करावंच लागेल. नाही करेन तर संध्याकाळपर्यंत तसंच राहील. सोफा झटकून घेते म्हटलं, झाडून-झुडून घेते थोडंसं आणि बाहेरचं पण आवरायचं आहे. तर आता थोडासा वारा सुटला आहे ना, तर झाडांची पानं गळतात ना, तर ते पानं गळालेले वगैरे सगळं पोर्चमध्ये आले, ते झाडून घेते. मी हॉल झाडून घेत होते, तेच टँकर वाजला. टँकर सांगितला होता यांनी सकाळी, तो आत्ताशी आला होता संध्याकाळी 3:30-4 वाजता. तो ओतून घेते म्हटलं, कारण हौदामध्ये अजिबात पाणी नव्हतं राहिलेलं. मुलांनी मोटर चालू केली होती ना, तर 10,000 लिटर पाणी त्यांनी खाली लावलं होतं. तर बोरचं पाणी अजिबात केस असे एकदम चिकट होतात बोरच्या पाण्याने, त्यामुळे आम्ही बोरचं पाणी फक्त झाडांना वापरतो. घरात वापरायला नाही घेत ते. तर त्यासाठी मग गोडं पाणी पुन्हा आम्ही टँकर मागवला. आता जे मुळा डॅमचं पाणी येतं ना कॉर्पोरेशनचं, ते कधी येईन काही सांगता येत नाही. तर ते आता 3-4 दिवसा मिळून येतं. पहिलं तरी 1 दिवसाआड यायचं, पण उन्हाळा आहे ना, तर ते लेट येतं. तर मग आम्ही टँकर बोलवला. तर अशी इतकी धावपळ झाली ना माझी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी, की बस. तर त्यामुळे मला शूट घ्यायला पण काही जास्त जमलं नाही. जेवढं होईल तेवढं मी शूट घेतलं. तर मंडळी, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.